बालपण परत आले तर मराठी निबंध। बालपण म्हणजे आयुष्याची सुवर्णकळी। प्रत्येक माणसाच्या जीवनात बालपणात सगळ्यात सुंदर आणि निरागस काळ असतो। बालपणीतील आठवणी म्हणजे मनाला गोडवा देणाऱ्या खजिना आहे। मोठेपणी जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबले की बालपणची आठवण हमखास येते। जुनं सोनं काही विसरता येत नाही। माझेही मन नेहमी म्हणते माझे बालपण परत आले तर। बालपणात कोणतीच जबाबदारी नसते, चिंता नसते, फक्त खेळणं, मौज मजा आणि खडखडाट बागडणं म्हणजेच बालपणाचं सौंदर्य। आईच्या कुशीत शांत झोपणं, वडिलांच्या खांद्यावर बसून बाजार पाहणे, मित्रांसोबत रानावनात खेळणे, अंगणात भाटुकली मांडणे, हे सगळं म्हणजे जीवनातील अनमोल क्षणांचा खजिना। जाणण्याची वेळ आली कीच गोष्टीची किंमत समजते। आज मला याच आठवणीची प्रचंड उणीव भासते। माझे बालपण परत आले तर मी पुन्हा कधीही शाळा उशिरा गाठण्याचा धडपड करून पुन्हा आईच्या हातात डब्याची मजा येईल। शाळेच्या मैदानावर पावसात चिंब भिजेन, कधी रडताना हसणं, कधी हसताना रडणं, हाच बालपणचा स्वभाव। परीक्षा आली की धडपड, सुट्टी आली की मस्ती आणि खोड्या काढत जग जिंकण्याची हिंमत, हे सगळं पुन्हा अनुभवायला मिळेल। नादानं मन, निरागस हृदय, हेच बालपणचा दागिना आहे। मोठेपणी स्वार्थ, स्पर्धा आणि अपेक्षांनी मन व्यापून टाकले आहे। बालपणी कोणतीही आकाश मत्सर नसतो। त्या वयात छोट्या छोट्या गोष्टीत आनंद सापडतो। साधी एक पतंग उडवली तरी त्यात आकाश मिळाल्यासारखं वाटतं। बालपणात मन हे मळकट होत नाही। आता जेव्हा मोठ्या माणसाच्या दुनियेत हरवले आहे तेव्हा बालपणीची गोडी प्रकर्षाने जाणवते। गेलं ते बालपण पण मनात घर करून बसते। मित्रांसोबत खेळलेला खेळ, आईच्या अंगणात केली धमाल, वडिलांनी घेतलेल्या उंटावर बसण्याची मजा, हे सगळं पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं तर किती छान होईल। आठवणीच्या दुनियेत बालपणाचं राज्य असतं। माझं बालपण परत आलं तर मी पुन्हा निरागस होईल, पुन्हा सगळ्यांना आनंद देईन, पुन्हा पुस्तकांमधून गोष्टीची जादू जगेन। बालपण परत मिळालं तर जीवनाचं खरंच पुन्हा उमलणारं फूल होईल। पुन्हा आईबाबांची माया अनुभवेल, पुन्हा पावसात कागदी होड्या सोडेल। काही गोष्टी परत येत नाही पण त्या कायम मनात राहतात। बालपणही तसंच आहे, ते परत येत नाही पण त्याच्या आठवणीनं मन सदैव गोड राहते। माझे बालपण परत आले तर मी ते पुन्हा संपूर्ण आनंदाने जगेन, पण आता आठवणीचा डोला हाच माझा आधार आहे, म्हणून या आठवणींना मी माझ्या मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवतोय। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।